कधी असं झालं आहे का कोणीतरी तुम्हाला म्हणाले हे करू नकोस आणि तुम्ही तेच केलं? किंवा कोणीतरी तुम्हाला चॅलेंज केलं तुझ्याने होणार नाही आणि तुम्ही मनात म्हटलं आता तर करूनच दाखवतो. जर असं तुमच्यासोबत कधी झालं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज आपण समजून घेणार आहोत रिव्हर्स सायकोलॉजी, एक असा माइंड गेम जो लोक तुमच्या मनावर क्वाइटली वापरतात आणि तुम्हाला कळतही नाही. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत रिव्हर्स सायकोलॉजी म्हणजे काय. एखाद्याकडून आपल्याला हवं ते काम करून घ्यायचं, पण त्याला उलट सांगून. पण थांबा, हा फक्त ट्रिक नाहीये, हा मानवी स्वभावाशी जोडलेला आहे. आपल्याला फ्रीडम खूप आवडते. कोणीतरी कंट्रोल करतोय असं वाटलं की लगेच आपण ऑपोजिट रिएक्ट करतो. दुसरं म्हणजे डीप सायकोलॉजी. सायकोलॉजीमध्ये याला म्हणतात रिॲक्टन्स थिअरी. जेव्हा आपल्याला वाटतं की माझी चॉईस काढून घेतली जात आहे, तेव्हा आपण रिबेल होतो. एक्झाम्पल, तुम्हाला सांगितलं तिथे जाऊ नकोस, तुमचा मेंदू लगेच विचार करतो, का नाही जाऊ? क्युरिओसिटी प्लस इगो इक्वल्स टू ॲक्शन म्हणजे रिव्हर्स सायकोलॉजी. हा इमोशन प्लस इगो प्लस क्युरिओसिटी यांचा गेम आहे. तिसरं तुम्हाला एक स्टोरी सांगते तुम्हाला. अभ्यास न करणारा मुलगा. एक मुलगा होता, आई रोज सांगायची अभ्यास कर अभ्यास कर, पण तो करतच नव्हता. एक दिवस आईने स्ट्रॅटेजी बदलली. ती म्हणाली, ठीक आहे, तू अभ्यास करू नकोस, तुझ्याने काहीच नाही होणार. त्या मुलाच्या इगोला धक्का बसला, माझ्याने नाही होणार, आणि तो अभ्यासाला बसला. अजून एक दुसरी स्टोरी सांगते तुम्हाला. सेल्स जिनियस. एका शॉपमध्ये बोर्ड होता, हा प्रोडक्ट सर्वांसाठी नाहीये. लोक थांबत होते, वाचत होते आणि आत जात होते. का? कारण नाही शब्दाने क्युरिओसिटी वाढते. तिसरी स्टोरी सांगते तुम्हाला, रिलेशनशिप आणि माइंड गेमची. एका मुलीने तिच्या पार्टनरला म्हटलं, तू बिझी आहेस, कॉल करू नकोस. ती खरं तर एक्सपेक्ट करत होती कॉल. आणि काय झालं, तो जास्त विचार करू लागला आणि त्याने कॉल केला. चौथी स्टोरी सांगते तुम्हाला, फ्रेंड्स चॅलेंज. फ्रेंड्समध्ये चॅलेंजेस होतात. तुझ्याने जिम नाही होणार. रिझल्ट काय, तो प्रूव्ह करण्यासाठी जॉईन करतोच. पण याचे एक डार्क साईड पण आहे. सगळं पॉझिटिव्ह नसतं. रिव्हर्स सायकोलॉजी मिसयूज झालं तर लोक मॅनिप्युलेट झाल्यासारखं फील करतात. ट्रस्ट तुटतो. लॉंग टर्म रिलेशनशिप्स खराब होतात. काही लोक याचा वापर कंट्रोलसाठी करतात आणि ते डेंजरस आहे. याचा ना स्मार्ट आणि एथिकल यूज पण होऊ शकतो. हे स्मार्ट वापरायचं कसं? किड्स मोटिवेशनसाठी, सेल्फ चॅलेंजेससाठी, कंटेंट क्रिएशनसाठी. एक्झाम्पल, सेल्फ यूजसाठी आपण म्हटलं तर मी आज 10 मिनिटच एक्सरसाइज करणार आणि तुम्ही 30 मिनिट करता. कंटेंटमध्ये हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाही. क्युरिओसिटी ट्रिगर, सेल्फ अवेअरनेस ट्विस्ट पण येतो याच्यामध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन काय, प्रत्येक वेळी अपोजिट रिॲक्ट करणं ही चुकीचं आहे. कधी कधी लोक जाणून बुजून तुम्हाला प्रोवोक करतात. म्हणून स्वतःला विचारा, मी हे खरंच करतोय का की प्रूव्ह करायला? लाईफमध्ये स्मार्ट बनायचं असेल तर फक्त लोक काय बोलतात ते ऐकू नका, तर ते का बोलतात हे समजा. कारण काही वेळा नको मागेच खरं कर लपलेलं असतं. जर तुम्हाला असे अजून पॉवरफुल सायकोलॉजी टॉपिक समजून घ्यायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करा शब्दांची सफरला. कारण इथे आपण कंटेंट बनवत नाही, आपण विचार बदलतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी कोणावर रिव्हर्स सायकोलॉजी वापरली आहे का? धन्यवाद.